तरी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना सरकारवरती विश्वास नाही। जय शिवराय मित्रांनो, काल मुख्यमंत्र्यांनी जे पत्रकार परिषद घेतली, शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटीचं बजेट त्यांनी काल काढलं। त्यामध्ये जे कोरडवाहू शेतकरी त्यांना प्रति हेक्टर 18,500 रुपयाची मदत करणार असं सांगितलं। त्यानंतर जे हंगामी बागायतदार शेतकरी त्यांना प्रति हेक्टर 27,000 रुपयाची मदत करणार आणि जे बागायतदार शेतकरी त्यांना प्रति हेक्टर 32,500 रुपयाची मदत करणार असं सांगण्यात आलं। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे विहिरीचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना 30,000 रुपयाची विशेष मदत करणार असं पण काल। त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटीची मदत जाहीर। ज्या शेतकऱ्यांचे घर वाहून गेले त्यांना सरकार घर देणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान झालं थोडं त्या शेतकऱ्यांच्या घर उभारण्यासाठी पण सरकार मदत करणार असं काल सांगण्यात आलं। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे जनावर वाहून गेले, जनावर मेले, त्यांना प्रति जनावर 37,000 रुपयाची मदत करणार। ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली त्यांना प्रति हेक्टर 3.5 लाख रुपयाची मदत सरकार करणार आहे। 47,000 रुपये रोख देणार आणि राहिलेली रक्कम मनरेगाच्या माध्यमातून पुन्हा देण्यात येणार आहे। ही सगळी मदत जरी सरकारने जाहीर केली असली तरी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना सरकारवरती विश्वास नाही। कारण या अगोदर पण सरकारने शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दिले पण मदत केली। कर्जमाफीची जी मागणी केली होती शेतकऱ्यांनी त्यावरती काही बोललेले नाहीत। ज्यावेळेस हे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येतील त्यावेळेस बघू। काल जे सरकारने मदत जाहीर केली त्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।